संघ आणि उपविजेता नक्कीच मित्रांनो जय भवानी नडगाव हा ठरलेला आहे। आपण जात आहोत मित्रांनो सत्काराकडे। जे आयोजन पाहिलं गेलं त्या आयोजनामध्ये बहारदार आयोजन आपण पाहिलं। सर्वप्रथम मी विनंती करतो मित्रांनो चारही संघांना विनंती आहे की आपण व्यवस्थित लाईन अप करून घ्यायचं आहे। विनंती असेल आपल्याला चारही संघ या लवकर। विनंती असेल चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक आपणा सर्वांना विनंती असेल की आपण व्यवस्थित लाईन आउट करून घ्यायचे। नक्कीच मित्रांनो 2 दिवस आपण आनंद घेतलात। महाड तालुक्यातून आपण इथे आलो आणि ह्या ओवेच्या मैदानावर आज आपण हा थरार पाहिला आणि अंतिम चरणाचा दावेदार ठरलेला आहे तो वामने संघ। नक्कीच मित्रांनो कौशल्य पाहिलं गेलं। वामने संघाला देखील विनंती असेल आपण देखील यायचं। नक्कीच मित्रांनो या लवकर विनंती असेल तुम्हा सर्वांना लाईन आउट करा। वामने संघ ह्या अंतिम चरणातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे मित्रांनो। नक्कीच आयुष धाडवे म्हणजे मित्रांनो हेडन साठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो। एक लाजवाब बारी पाहायला मिळाली हेडनची। कौतुक करावं तेवढं कमीच आहे। तब्बल 7 चेंडू खेळला आणि 35 धावा धावफलकावर पाहिल्या गेल्या मित्रांनो। आपलातून फलंदाजी म्हणजेच वन मॅन आर्मी। आयुषला विनंती करतो की आपण पुढे यायचंय। मी नक्कीच सन्माननीय संतोषजी पौळेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। नक्कीच आपण कौतुक जोरदार टाळ्या वाजवा आयुष धाडवेसाठी। मित्रा खरंच तू चांगला लढलास, कौतुक केलंस। भवानी नडगावचं समोरला ध्येय होतं आणि ते ध्येय मात्र तू स्वतःच्या संघासाठी उराशी ठेवलंस। 7 चेंडूमध्ये 35 धावा आपण काढल्या गेल्या। 36 धावांचं टार्गेट होतं। आयुष मनापासून धन्यवाद। आपण सत्कार मूर्तींकडे जाऊया। जी मेहनत पाहिली गेली मित्रांनो आणि मेहनतीचं सार आपण पाहिले। सन्माननीय सर्वप्रथम तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार आणि एक लाडकं व्यक्तिमत्व। परिश्रम कसे असावे मित्रांनो। पायांना किती त्रास झाला, शरीराला वेदना झाल्या तरी चालतील, आमची मेहनत आहे। सन्माननीय महादेवजी तांबे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी सन्माननीय कार्याध्यक्ष अमोलजी पौळेकर साहेब यांना विनंती करतो की महादेवजी पौळेकर साहेब यांचा सन्मान करावा। मित्रांनो जोरदार महादेवजी तांबे साहेब यांचा यथोचित सन्मान करावा। मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा। कारण नक्कीच ज्याने मेहनत प्रचंड घेतली अमोलजी पौळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत। महादेवजी पौळेकर यांचा यथोचित सन्मान होतोय। नक्कीच तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे लाडके व्यक्तिमत्व खजिनदार आहेत ज्यांचं नाव आहे मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी। आणि नक्कीच चतुर्थ क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे ते सन्माननीय आमच्या संघटनेचे असणारे खजिनदार किशोरजी नागते साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय। नक्कीच मी विनंती करेन पुनश्च एकदा सन्माननीय कार्याध्यक्ष अमोलजी पौळेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं। सन्माननीय लाडकं व्यक्तिमत्व परत एकदा मित्रांनो टाळ्या थांबता कामा नाहीत तुमच्या। कारण नक्कीच मित्रांनो मेहनत किती करावी त्याला देखील पर्याय नसतो मित्रांनो। अविरत परिश्रम आणि परिश्रम कशासाठी। ध्यास आमचा आहे चॅम्पियन ट्रॉफीचा आणि तो समोरला ठेवलेला ध्येय पाहिलं गेलं। नक्कीच अजितजी देवळे साहेब नक्कीच तुम्ही परत एकदा माझ्याबरोबर जोडले जाणार आहात आणि नक्कीच आणि आपण पाहणार आहोत पुढचे असणारे सत्कार मूर्ती यांच्याकडे आपण मित्रांनो जात आहोत। नक्कीच विशेष सत्कार असेल मित्रांनो। नक्कीच आणखी एक परिश्रमाला दाद द्यावी लागेल। एक नक्कीच तालुका अर्थातच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार व्यक्तिमत्व आहेत चेतन अकबोल। आपण पुढे यायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवा चेतन अकबोलसाठी। अरे किती परिश्रम मेहनतीला देखील पर्याय नाही। नक्कीच विशालजी देवले असतील, अजितजी असतील, सगळे असतील। नक्कीच चेतन अकबोल यांचा हेतूचे सन्मान केला जातोय। परत एकदा उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी पौळेकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया एक लाडका व्यक्तिमत्व चेतन अकबोल। नक्कीच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच आहे।
नक्कीच पावती बुकाच्या माध्यमातून चेतन अकबुल यांनी तब्बल 5,505 रुपये आपल्या संघटनेसाठी जमा केले. कौतुक करावं तेवढे कमीच आहेत मित्रांनो. इथे मात्र आपण पाहतो नक्कीच सन्माननीय रोशनजी बैकर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातो. एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. विनंती असेल रोशनजी बैकर आपण यायचं आहे. मी नक्कीच संदीप भाऊ चोरगे अर्थातच सचिव संघटनेचे आहेत त्यांना विनंती करतो की रोशनजी बैकर यांचा यथोचित सन्मान करावा. नक्कीच मित्रांनो तुमच्या सर्वांच्या मेहनतीने हे मोठं आयोजन आपण संपन्न करत आहोत. नक्कीच कर्तृत्वाला देखील दाद द्यावी लागते आणि सन्मान केलं जातं हे तुमच्या मानाचं आहे, आमच्या अभिमानाचं आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो एक डॅशिंग नेतृत्व आपण पाहतो. संघटनेचे कार्याध्यक्ष एक लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहायला गेलं तर सन्माननीय अमोल पवलेकर साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की आपण पुढे यायचे. जोरदार टाळ्या वाजवा अमोलजी पवलेकर साहेब यांचा नक्कीच यथोचित सन्मान केला जाईल. नक्कीच मी विनंती करतो संघटनेच्या अर्थातच सन्माननीय सदस्य आहेत संकेत होडबे यांना विनंती करतो. अजितजी देवले साहेब तुम्हाला देखील विनंती करतो. संदीपजी चोरगे आपणास देखील विनंती करतो. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते अमोलजी पवलेकर साहेब यांचा यथोचित आपण सन्मान करूया. नक्कीच मित्रांनो कौतुकाला दाद द्यावी लागते, परिश्रमाला मेहनतीला दाद द्यावी लागते. सदैव सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. सन्माननीय विशालजी देवले अर्थातच संघटनेचे असणारे सहसचिव आहेत. एक लाडकं व्यक्तिमत्व आहेत. मनोजजी वगैरे सर आपण पाहिला रात्री देखील आपल्याबरोबर 11:15 वाजता जोडले गेले आणि आमची देखील काळजी घेतली. मेहनत किती असावी. विशालजी देवले यांचं कर्तृत्व मोठं आहे, महान कर्तृत्व आहे. सन्माननीय सचिव संदीपजी चोरगे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावा. आणि नक्कीच महादेवजी तांबे यांना देखील विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावा. एक लाडकं व्यक्तिमत्व विशालजी देवले यांचा सन्मान होतोय. मनापासून कौतुक केलं जातंय. नक्कीच मनापासून धन्यवाद दिला जातोय. नक्कीच संघटनेचे सचिव सन्माननीय संदीपजी चोरगे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान केलं जातोय. नक्कीच एक संयम कसं असावं आणि नियोजन कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप चोरगे यांचा यथोचित सन्मान होतोय. संकेतजी आपणास विनंती करतो की संकेतजी यादव आपणास विनंती करतो की आपण नक्कीच इथे सन्मानित करूया. सन्माननीय अविनाश धाडवे आपण यायचं विनंती असेल आपल्याला. नक्कीच अविनाशजी नांदवीकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. सन्माननीय संदीपजी चोरगे साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. नक्कीच मनापासून कौतुक केलं जाते, मनापासून शाबासकीची थाप दिली जातोय. नक्कीच आपण जाऊया संघटनेचे असणारे तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी पवलेकर साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. नक्कीच सन्माननीय दिगंबरजी धाडवे यांना विनंती करतो की सन्माननीय संतोषजी पवलेकर साहेब यांचा आपण सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. नक्कीच सन्माननीय दिगंबरजी पवलेकर यांना धाडवे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावा. एक लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच संतोषजी पवलेकर साहेब यांचा सन्मान करावा. नक्कीच मित्रांनो हे सगळं आपण पाहतो मित्रांनो. नक्कीच संतोषजी पवलेकर साहेब यांचा सन्मान होते. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. नक्कीच टाळ्यांसाठी कंजूसी करू नका मित्रांनो. नक्कीच मित्रांनो कौशल्याला दाद द्यावं लागतं. मित्रांनो एवढं मोठं आयोजन केलं जातं. वर्षभरामध्ये जिथे जिथे मॅचेस खेळल्या जातात मित्रांनो त्या मॅचेसचं योग्य आयोजन आणि काउंट केलं जाणारं एक टेक्निशियन म्हणून आपल्यामध्ये आहेत. ते कोण टेक्निशियन असतील ज्यांच्याकडे विचार केल्यास एक ती क्षमता आहे असे असणारे टेक्निशियन ज्यांना म्हटलं जातं तेच म्हणजे तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष अमोलजी पवलेकर साहेब. सांगा टेक्निशियन कोण आहेत. नक्कीच अजितजी देवले. नक्कीच मी विनंती करतो सन्माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लाडकं व्यक्तिमत्व अजितजी देवले साहेब यांचा आपण यथोचित सन्मान करावा.
मित्रांनो नक्कीच जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याची आमच्याकडे क्षमता आहे आणि त्या क्षमतेने आम्ही मात्र ती जबाबदारी पार पाडतो. असे व्यक्तिमत्व सन्माननीय अजितजी देवले साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मित्रांनो कर्तव्य काय असतं, नेतृत्व काय असतं, शिकावं मिळतं आपल्याला, व्यक्तिमत्व काय असतं पाहतो मित्रांनो. हे सगळं आयोजन पाहतो. तब्बल 62 ते 65 संघ जोडले जात आहेत आणि संपूर्ण एवढ्या आयोजनामध्ये नेतृत्व संयमाची धुरा ज्यांच्याकडे आहेत ते कोण असतील मित्रांनो? ज्यांच्याकडे सरदारकी आहे, ज्यांच्याकडे नेतृत्व आहे, असे सन्माननीय तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वरजी भुवड साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी सन्माननीय ज्ञानेश्वरजी भुवड साहेब यांना विनंती करतो आणि सर्व कमिटी आहे त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. आणि मित्रांनो टाळ्या वाजवा, टाळ्यांसाठी कंजूसी करू नका मित्रांनो. लाख दिए जलाए महफिल में लेकिन तालियों का गूंज नहीं होगी तो उस महफिल का असर कुछ अलग होगा दोस्तों. नक्कीच मित्रांनो सन्माननीय अध्यक्ष महोदय ज्ञानेश्वरजी भुवड साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. नक्कीच संयम, नेतृत्व, नम्रता आणि स्किल आणि त्याचप्रमाणे असणारा त्यांचा स्वभाव, सर्वांना एकत्र घेऊन जाणारी त्यांची उर्मी आपण पाहतो. ज्ञानेश्वरजी भुवड साहेब नक्कीच आपणास विनंती असेल, नक्कीच ज्ञानेश्वरजी भुवड साहेब एक फक्त 2 शब्दात आपण नक्कीच आपलं विचार आपण धन्यवाद. नक्कीच एक कार्यकारिणीपैकी एकाच विनंती असेल की आपण नक्कीच जे आयोजन पाहिलं गेलं त्या संदर्भात 2 शब्दात फक्त आपला विचार व्यक्त करावे अशी विनंती करतो. एक जण कोणीतरी या, अमोलजी पवलेकर साहेब की संदीपजी चोरगे साहेब, एकाने कोणीतरी या. नक्कीच संदीप भाऊ चोरगे. हॅलो, धन्यवाद सर. तालुका माळ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मर्यादित चॅम्पियन चषक 2025 कालपासून आपल्या सामन्यांना सुरुवात झाली आणि आज आपल्याला आज सामने आपले संपन्न झालेले आहेत. खरोखर मी सर्व संघांचे अभिनंदन करतो कारण सगळ्या संघांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि चांगला खेळ दाखवला आणि खास करून आमचा भवानी नाटगाव संघ आणि आमचा वामने संघ या 2 संघांचे टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करूया कारण की आज वामने संघ चॅम्पियन झालेला आहे आणि मी खरोखर आमच्या कमिटी सदस्यांचे मी आभार मानतो. आणि चेतन अब्गुल मला वाटते ना जेव्हापासून सामन्यांना आपल्या चॅम्पियन चषकची जेव्हा आपण घोषणा केली तेव्हापासून ते कामामध्ये मी स्वतः आधीच सांगितलं होतं की माझ्या घराचं काम सुरू असल्यामुळे मला येता नाही येणार किंवा मला वेळ देता नाही येणार. आणि खरोखर चेतन अब्गुल असेल, विशाल देवळे असेल, महादेव तांबे, रोशन असेल, आमचे अध्यक्ष साहेब, कार्याध्यक्ष असतील किंवा इतर सल्लागार सदस्य असतील, या सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मला पूर्ण वेळ देता नाही आला आणि खरोखर माझी उणीव कुठेच नाही भासू दिली आणि खरोखर मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि खास करून ठाकूर सर आणि मनोज सर खास गावावरून आलेले आहेत यांचं देखील आम्ही आभार मानतो. आणि आपला श्रवण पुढे येतो, श्रवण देखील गावावरून स्पेशली आलेला आहे. आणि खास करून आमचे मित्र, आमचे बोलता नाही शब्द नाही त्यांच्यासाठी असे आमचे संदीप भाऊ खिडबिडे साहेब हे देखील खास स्पेशली आपल्या टुर्नामेंटसाठी गावावरून आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तसेच आमचे भाऊ सुदेश चोरगे साहेब आहेत, आमचे मोरे साहेब आहेत, यांचं देखील आभार मनापासून. आणि खरोखर आपल्या तालुका माळ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन आपल्याला भरपूर पुढे घेऊन जायचे आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण जशी साथ दिली सर्व संघांनी, मी एवढंच सांगेल अशीच साथ आपल्याला पुढे द्यायची आहे. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समालोचक सरांचं पण आताच तसेच आपल्याला 2 दिवस ज्यांनी वेळ दिला, खरोखर समालोचक बेन आपल्याला टुर्नामेंटचं जे आयोजन असतं आणि ती शोभा येते जी क्रिकेटला, ते असे आमचे समालोचक सन्माननीय ठाकूर सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. तालुका माळ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण ठाकूर सरांचा सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय ठाकूर सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. धन्यवाद सर. तसेच समालोचक सन्माननीय मनोज ओगरे सर यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या सन्मानासाठी यायचं आहे. मी सन्माननीय उपाध्यक्ष
पवळेकर साहेब यांना विनंती करतो की आपण ओगरे साहेबांचा सन्मान करायचा आहे आणि किशोरजी नागते साहेब. धन्यवाद सर. धन्यवाद. एक लाडकं व्यक्तिमत्व पाहिलं गेलं आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतो इथे मनापासून धन्यवाद व्यक्त केलं जातोय मनोजजी वगैरे सरांचं. यानंतर अविनाशजी नांदवीकर यांचा सन्मान केला जातोय. शाल आणि बुके देऊन सन्माननीय अविनाश नांदवीकर यांचा सन्मान केला जातोय. मी सन्माननीय सचिव संदीपजी यांना विनंती करतो की अविनाशजी नांदवीकर यांचा आपण यथोचित सन्मान करावा. विनंती असेल नक्कीच विशालजी देवले यांच्या शुभ हस्ते शाल आणि बुके देऊन सन्मान केला जातोय. त्यानंतर संकेत यादव यांना देखील विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. संकेत यादव यांचा देखील शब्दसुमनाने सन्मान केला जातोय. दिगंबरजी होडबे यांचा देखील सन्मान केला जातोय. दिगंबरजी होडबे आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. श्रवण खोपकर याचा देखील सन्मान करू आपण मित्रांनो. दिगंबरजी होडबे यांचा धाडवे यांचा यथोचित सन्मान केलं जातोय. मी नक्कीच विशालजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. नक्कीच यानंतर संकेत होडबे यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. मित्रांनो वेळ महत्वाचा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सर्वांसाठी कारण यांची मेहनत महत्वाची आहे. संकेतजी होडबे यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. नक्कीच परत एकदा मी विनंती करतो अजितजी देवले आपल्या शुभास्ते सन्मानित करावा. संकेत होडबे यांचा सन्मान करावा. आपणास विनंती असेल शाल आणि बुके देऊन विशालजी देवले आपण देखील आहात आपल्या शुभास्ते सन्मानित केले जात आहे. यानंतर विश्वास नामोले यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय विश्वास नामोले यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. विश्वासजी नामोले विनंती आहे आपल्याला या लवकर. विश्वासजी नामोले आहेत का? धन्यवाद. शब्द सुमनाने आपला सन्मान केला जातोय. एक लाडका व्यक्तिमत्व उभरता सितारा. मित्रांनो खरंच टाळ्या वाजवा. कुणासाठी तर एक समालोचक उभरता आहे मित्रांनो. यानंतर काय आहे तर आमच्या समोरला श्रवण सारखा एक लाडका व्यक्तिमत्व आहे खोपकर म्हणून ज्याच्यामध्ये एक आवाज आहे. अशा श्रवण खोपकरचा सन्मान केला जातोय. मी नक्कीच अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रवणचा आपल्या तरुण तडपदार आणि अशा गोड आवाजाचं एक समालोचक म्हणून श्रवण खोपकर याच्यासाठी तुमचा सगळ्यांचा टाळ्यांचा आवाज येईल मित्रांनो. कौतुक करा सगळ्यांना विनंती करतो. नक्कीच मित्रांनो धन्यवाद. वेळ आपल्याकडे महत्त्वाचा आहे. आयुष धाडवे आपण पुढे यायचं आहे. आपल्याला 600 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच मी सन्माननीय संदीपजी खिडबिडे साहेब यांच्या शुभ हस्ते विनंती असेल सन्माननीय संदीप भाऊ खिडबिडे यांच्याकडून आहे 600 रुपये कॅश प्राइज. नंतर अक्षय अकबुल आपण देखील पुढे यायचं आहे. आपल्यासाठी 400 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय संदीपजी खिडबिडे साहेब यांच्याकडून तरुणांवर असणारा अपार प्रेम आहे मित्रांनो. यानंतर कवन बैकर याच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनंती असेल कवन बैकर याचा देखील सन्मान केला जातोय. नक्कीच 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे मित्रांनो. चेतनला देखील विनंती करतो संदीपजी खिडबिडे साहेब यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे. सुदेश सोरगे यांच्याकडून अर्थातच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आयुष धाडवेला मित्रांनो नक्कीच कौतुक करावं लागेल आयुषचं. लाजबाब मित्रांनो आयोजन पाहतो. नक्कीच सुदेश भाऊ चोरगे यांच्याकडून आहे. चेतनजी अकबुल नक्कीच आपण एक माईक संदीप भाऊ यांच्याकडे देणार आहोत मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. वेळ मात्र आपल्याकडे मर्यादित आहे. नक्कीच हेडन मित्रा तुला मनापासून शुभेच्छा. आमचे खेळाडू पुढे जावत हे आम्हाला सगळ्यांची अपेक्षा असते. नक्कीच एक युवा उद्योजक सन्माननीय संदीपजी खिडबिडे साहेब यांना विनंती करतो की आपले विचार आपण काहीशा शब्दात व्यक्त करावे अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो. तसं बघितलं तर बरंच काही बोलायचं होतं परंतु वेळेअभावी या ठिकाणी मी शॉर्टकट घेणार आहे. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी खारघर या ठिकाणी म्हणजे आपण सगळे जर विचार केला तर आपण महाड तालुक्यातल्या प्रत्येक खेडेगावातले आपण या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त आपण आलेलो असतो आणि ही युनिटी बघितली तर खरोखर या ठिकाणी असोसिएशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. कारण हे याकडे एवढं सगळ्यांना एकत्र करणं अतिशय चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने एकत्र खेळवणं कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता ही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आणि ह्यासाठी तुम्हाला हॅट्स ऑफ. म्हणजे खरोखर तुम्हाला या ठिकाणी
तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे मित्र सन्मान्य सुदेशजी चोरगे साहेब, त्याचप्रमाणे मोरे साहेब, खास कोल्हापूरवरून माझे आलेले मित्र सन्माननीय तानाजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे ड्रायव्हर तेजस आणि आपल्या या असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष असतील भोड साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष पोळेकर साहेब, आमच्या गावचा हिरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे या संघटनेचे या महाड तालुका असोसिएशनचे सचिव म्हणून जे धुरा सांभाळतात ते आमचे अतिशय जवळचे मित्र संदीपजी चोरगे साहेब आणि सर्व टीम, मग चेतन असेल, सगळीच टोटल जी काही टीम आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नियोजन करताय आणि अतिशय सुंदर वातावरणात या ठिकाणी आपण गेले 2 दिवस आपण हे सामने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत. माझी त्याचबरोबर अतिशय तुम्ही ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये प्रगती केलेली आहे मित्रांनो, आपण वैयक्तिक जीवनामध्ये देखील अशाच पद्धतीची प्रगती करणं गरजेचं आहे. मग एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. या ठिकाणी 10 दिवसापूर्वी UPSCचा निकाल लागला आणि आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हे जे माझे मित्र आहेत त्यांच्या गावातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हा जो तरुण आज UPSC मध्ये 551 रँकिंगनी उत्तीर्ण झाला आणि IPS म्हणून अधिकारी म्हणून वयाच्या 22व्या वर्षी, मित्रांनो ही सोपी गोष्ट नाही आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर 2च वर्षामध्ये तुम्हाला UPSC प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक प्रयत्न 5 वर्ष 10 वर्ष प्रयत्न केल्यानंतर UPSC ट्रॅक करता येते. आपण ह्याचा आदर्श घेऊन UPSC असेल MPSC असेल ह्याचा खरोखर जे कोणी तरुण आपले पदवीधर झालेले आहेत अशांनी MPSCचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आज कागल तालुक्यातला पहिला IPS अधिकारी म्हणजे त्याची डायरेक्ट पोस्टिंग SP म्हणून जिल्ह्याचं जे प्रमुख पद आहे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस त्याची त्या ठिकाणी पोस्टिंग डायरेक्ट होणार आहे. ही मित्रांनो साधी गोष्ट नाही आहे. त्याच्या एकंदरीत परिवाराचा जर विचार केला तर परिवार त्याच्याकडे राहायला साधं घर नाही आहे. झोपडीमध्ये राहणारा विद्यार्थी, झोपडीमध्ये राहणारा मुलगा आहे, धनगर समाजाचा आहे. म्हणजे दिवसभर मेंढ्या पाळायच्या. 2 वर्ष तो दिल्लीमध्ये होता. 2 वर्षाचा महिन्याचा खर्च 12 ते 13 हजार रुपये देखील त्याच्याकडे नसायचे. मग त्याचे वडील ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला आपली शेळ्या असतील, मेंढ्या असतील विकायच्या आणि आपल्या मुलाला पाठवायचे. अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही जेवढे विद्यार्थी UPSC MPSCचं प्रयत्न कराल, अभ्यास कराल, UPSCकडे ॲडमिशन घ्याल, होणारा 100% खर्च मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो नामदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्फत, कारण त्यांचा मी कार्यकर्ता असल्यामुळं मी स्वतः तुम्हाला UPSC MPसाठी जे काही खर्च असेल तो सगळा करीन. फक्त तुम्ही तयार व्हा. तुम्ही 2 पावलं पुढे या, मी 4 पावलं पुढे यायला तयार आहे. कारण आपल्याकडं अशा पद्धतीचे अधिकारी होणं गरजेचं आहे. आज रायगड जिल्ह्याचा विचार केला तर आपल्याला अशा पद्धतीचे अधिकारी फार दुर्मिळ आहेत. माझं भाग्य म्हणायचं की आज या ठिकाणी ज्यांच्या गावातला तो मुलगा आहे ते माझे मित्र, माझे कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहेत आणि आम्ही एकत्र काम करतो पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. आणि आज ते आम्ही एकत्र येण्याचा योग आला आणि तुम्हाला सगळ्यांना हे खरोखर पुढची प्रगती करण्यासाठी क्रिकेट तर तुम्ही खेळाच, क्रिकेट बरोबर आपलं, आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपल्या टेनिस क्रिकेटचा ज्याला देव मानलं जातं असा योगेश पेनकर आपल्या महाडमधला आहे. तर योगेश पेनकर देखील क्रिकेट खेळत असताना तो स्वतः केमिकल इंजिनियर आहे. तो डिग्री आहे त्याच्याकडे चांगली नोकरी आहे. त्याचा पॅकेज आहे 16.5 लाखाचा वर्षाचा. ज्या कंपनीत त्याला काम करतो त्या कंपनीकडून त्याला 16.5 लाख रुपये पगार दिला जातो. परंतु त्यांनी पहिलं स्वतःचं थोडे दिवस क्रिकेट लांब ठेवलं.
परंतु क्रिकेट सोडलं नाही त्यांनी. करिअर झाल्यानंतर पुन्हा त्याच जोमाने त्याच ताकदीने तो क्रिकेटकडे वळला. आज परिस्थिती अशी आहे, कुठेही तो खेळायला गेल्यानंतर कंपनीकडून त्याला रजा टाकावी लागत नाही. भर पगारी रजा, मग तो कितीही दिवस असू द्या, महिनाभर बाहेर राहिला तरी महिन्याचा पगार कंपनी त्याला देते. अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वतःचा करिअर करून क्रिकेट खेळा. आणि करिअर करत असताना कुठल्याही प्रकारची तुम्हाला मदत लागेल त्या ठिकाणी 100% मी स्वतः माझं वैयक्तिक मत सांगतो, 100% तुमच्यासाठी तुमच्या पाठीमागे मोठ्या भावाप्रमाणे या ठिकाणी उभा राहील. कारण मी पण तुमच्यासारखाच अतिशय खेडेगावातून निर्माण झालेलो आहे. मी काय डायरेक्ट या आज ज्या कंडिशनमध्ये आहे त्याचा नव्हतो. ठाकूर सर अतिशय जवळून माझी परिस्थिती बघितलेली आहे. कारण आम्ही जवळजवळ आज 25 वर्ष ठाकूर सर आणि मी एकत्र काम करतोय, एका शाळेत काम करतोय. शाळेत काम करत असतानाच काहीतरी वेगळं आपल्याला करून दाखवायचं आहे, फक्त नोकरी करायची नाही आहे. तर आपल्याला व्यवसायातून, कारण नोकरीमध्ये लिमिटेशन येतात मित्रांनो. जर तुम्ही एखादा व्यवसाय केलात तर व्यवसाय करून निश्चितच आपल्या कुटुंबाची काही स्वप्न आहेत, आपल्या आईवडिलांची काही स्वप्न आहेत, ते आपण निश्चितच पूर्ण करू शकतो. म्हणून माझ्याकडे एक UPचा भैया होता. कारण मी तुमच्याकडं, मला तर वाटतं हे 4थं वर्ष माझं असेल की मी सलग 4 वर्ष तुमच्याकडे येत आहे. तुम्ही मला येण्याची संधी देत आहे. तुमचं प्रेम खूप माझ्यावरती आहे. आणि एक UPचा भैया माझ्याकडे काम करायचा, सेंटरिंगचं म्हणजे RCC काम करायचा. त्याची इच्छा झाली की शेठ मला आता तुमच्याकडून सोडायचं आहे, मला वडापावची गाडी टाकायची आहे. त्यांनी आपल्या लोणेरेला वडापावची गाडी टाकली. मित्रांनो, आज त्याच्या मुंबईमध्ये 6 गाड्या आहेत, हातगाड्या, फक्त वडापाव विकतो. दिवसाचं त्याचं टर्नओव्हर आहे 50 ते 60 हजार रुपये नेट इन्कम दिवसाचं. 600 रुपयामध्ये काम करणारा मुलगा आज जर का 50-60 हजार रुपये 6 गाड्यांच्या माध्यमातून कमवू शकतो, तर मित्रांनो तुम्ही नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे धावा, अशी मी तुम्हाला विनंती करीन. जो कोणता व्यवसाय कराल त्या व्यवसायासाठी देखील जी काही मदत लागेल ती मी वैयक्तिक या ठिकाणी तुम्हाला करण्याची या ठिकाणी शब्द देतो, ग्वाही देतो. आणि राहिला पुढच्या वर्षीचा विषय. पुढच्या वर्षी मी तर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करीन की महाडच्या चांदे क्रीडांगणावरती किंवा तुम्ही जो कोणता ग्राउंड निवडाल त्या ग्राउंडवरती ह्या आपल्या महाड तालुका खाडीपट्टा असोसिएशनच्या, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या तर आपले आईवडील त्या ठिकाणी असतात, आपले गावातील वयोवृद्ध माणसं असतात, त्यांना देखील ही मोठ्या प्रमाणात आपली मुलं मुंबईत काय करतायत हे जर त्या ठिकाणी बघण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलीत, त्या ठिकाणचा ग्राउंडचा होणारा सगळा खर्च, नियोजनाचा जेवण असेल किंवा काय असेल त्याचा देखील होणारा सगळा खर्च मी तुम्हाला या ठिकाणी करण्याची ग्वाही देतो. आणि तुमचं हे जे काय असंच प्रेम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो, तुमची ही जी काही एकी आहे, ही एकी कोणत्याही गोष्टीने ह्याच्यामध्ये दुभंग निर्माण होणार नाही, म्हणजे याच्यात फूट पडणार नाही. यासाठी सगळ्यांनी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण खरोखर नजर लागावी अशी तुमची ही एकी आहे, नजर लागावी अशी युनिटी आहे. कारण बघायला मिळत नाही अशा पद्धतीने. खरोखर मी परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या या असोसिएशनच्या एकीला खरोखर कोणाची नजर लागू नये. नजर लागली तर फक्त राजकारणाचीच लागते. म्हणून राजकारण विरहित तुम्ही ही जी संघटना आहे ही चालवावी. कारण मी जरी राजकारणी असलो तरी माझी तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. दोन्ही पहिला आणि दुसऱ्या नंबरचे बक्षीस आमच्या विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेले आहेत. खरोखर मनापासून या ठिकाणी दोन्ही संघांचं, एवन 4ही संघांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा देतो. आणि मी माझं इथं छोटंसं 2 शब्दाचं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू सो मच. विचार प्रगत केले, मार्गदर्शन केलं आणि जोरदार एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो.
यापुढील नक्कीच UPSC असेल, MPSC असेल, त्यासाठी तुम्ही मदत करणारे व्यक्तिमत्व इथे आहेत. जर तुम्ही महाडमध्ये जर आयोजन केलं त्यासाठी वेगळं तुम्हाला सहकार्य आहे. यापुढील सूत्रसंचालन माझे मित्र सन्माननीय मनोजजी वगैरे सरांकडे देतो. सगळ्यांचा सत्कार झाला, मान्यवरांचं खऱ्या अर्थाने खूप सारं मार्गदर्शन झाले आणि पुढची आपली नक्कीच पुढचं पाऊल काय असणार यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांची चर्चा झाली. परंतु गेले 2 दिवस आणि किंबहुना 2025 एक वर्षभर ज्या क्षणाची साहेब आपण सगळेजण वाट पाहत असतो आणि हे सगळे उन्हातला कार्यक्रम कशासाठी तर या बक्षिसांसाठी. हा गोड कार्यक्रम आपण करूया. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या 25च्या वैयक्तिक बक्षिसांकडे मी घेऊन जातो. खऱ्या अर्थाने असे काही गुणवान खेळाडू आहेत त्यांनी या खारघरच्या मैदानावर आपला खेळ लिलया केला आणि आपल्या बॅटिंगने, बॉलिंगने किंबहुना आपल्या प्रदर्शनाने या आयोजकांच्या नजरा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांचं विशेष कौतुक म्हणून दिला जातोय हे वैयक्तिक बक्षिसांचा सन्मान. करूया सन्मान. आपण पाहतोय तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि 2025चा सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर एनिगेजिंग, बेस्ट बॅटर सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आपल्या बॅटने समोरच्या गोलंदाजाला चिंधड्या उडवल्या, अर्थात ज्याच्या बॅट मधून 83 धावा आल्या, भवानी नडगाव ए संघाचा स्वप्नील अगबुल आहेत या वर्षाचे बेस्ट बॅट्समन. या स्वप्नीलजी आपला केला जातोय विशेष सन्मान. स्वप्नीलजी अगबुल याचा विशेष सन्मान केला जातोय. बेस्ट बॅटर आहे 2025 आणि मी आमंत्रित करतो सन्माननीय वैभवजी मोरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस देऊन आपण स्वप्नील अगबुल यांना सन्मानित करायचं आहे. या स्वप्नीलजी एक टी शर्ट दिला जातोय आणि आकर्षक ट्रॉफी. स्वप्नीलजी, विशाल अजी आणि आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते दिला जातोय एक विशेष सन्मान ज्याने आपल्या बॅट मधून 83 धावा काढल्या आणि आपण पाहतोय आज तीच बॅट घेऊन ते आले चषक घेण्यासाठी. जोरदार टाळ्या होऊ द्या. हे आहेत स्वप्नील ज्यांनी 83 धावा काढल्या आणि 2025 चे सर्वोत्कृष्ट बॅटर म्हणून संबोधले गेले. नक्कीच खूप सारं कौतुक स्वप्नील यांचं. तुझ्याशी बातचीत जरूर केली जाईल त्यासाठी मी आलो. ठाकूर सरांकडनं मी आवर्जून घेतला कारण तुम्ही विद्यार्थी आहात त्यांचे, थोडेसे तुम्हाला बोलताना अडखळाल म्हणून मी नवीन आहे, माझ्याशी काहीतरी बोलाल. स्वप्नीलजी, खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहिली आणि एक कॉर्पोरेट या मुंबापुरीत या नवी मुंबईमध्ये आलो आणि ही क्रीडा स्पर्धा आपण पार पडली. 2025 चे सर्वोत्कृष्ट बॅटर तुम्ही आहात. 83 धावा आल्या तुमच्या बॅटमधून. सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला हाच असेल, आयोजन कसं वाटलं आणि इथे येऊन क्रिकेटचा किती आनंद तुम्ही स्वतः वैयक्तिक घेतलात? आयोजन खूप चांगलं आहे. मी दुसऱ्यांदा खेळतोय चॅम्पियन ट्रॉफी. लास्ट टाइम आम्ही सेमीमध्ये क्वार्टर फायनलला आलो होतो. माझ्याकडूनच कॅच सुटली होती अनिकेत चव्हाणची काहीतरी. गावी होत्या मॅचेस तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. आज संघाने मला पुन्हा चान्स दिला खेळायचा. पूर्ण सीझनमध्ये मी फक्त 2 छक्के मारले होते अख्ख्या सीझनमध्ये. आज पुन्हा कॅप्टनने विश्वास देऊन बॅटिंग दिली मला. खूप छान वाटतंय. खूप छान वाटला. कॅप्टननी विश्वास दिला. हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. पाठीमागं खंबीर पाठिंबा असणं गरजेचं आहे. परंतु एक वेगळा प्रश्न स्वप्नील तुम्हाला जरूर विचारीन. 83 धावा आल्या तुमच्या बॅटने. आज बॅट बोलली तुमची, परंतु एक प्रश्न आगळावेगळा असेल, कोणता इथला बॉलर तुम्हाला अवघड गेला खेळताना आणि कुठल्या गोलंदाजीची तुम्ही तोडफोड केलीत, चांगले चेंडू तुमच्या बॅटवर आले, अशा 2 गोलंदाजीची नावं आज 2025 मध्ये जरूर तुम्ही सांगा. मी फक्त 3 मॅचलाच बॅटिंग केले. पवन वामने संघाचा पवन. तर पवनसाठी बऱ्याचशा परिश्रम करावे लागले, परंतु तू ज्या नाव सांगणार नाही जे सोपं गेलं, कारण तो तुझा अभ्यास करेल आणि पुढच्या सामन्यात तुला बोल्ड करेल. हे क्रिकेटचं तंत्र आहे. खूप सारं स्वप्नील, शुभेच्छा असतील. पुढचा करिअर तुझं असंच जावो. या होते स्वप्नील अगबुल ज्यांनी 83 धावा काढल्या आणि बेस्ट बॅटर या स्पर्धेमधले ठरले. जाऊया पुढच्या वैयक्तिक बक्षिसासाठी. तालुका क्रिकेट ग्रामीण असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि या 25 मध्ये
सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने फलंदाजाची भांबिरी उडवली, लिलाया गोलंदाजी केली आणि ज्यांनी आपण पाहतोय 7 विकेट आपल्या गोलंदाजीमध्ये घेतली आणि 54 धावा आपल्या नक्कीच या गोलंदाजीमध्ये दिल्या. खूप गोलंदाजी चांगली केली आणि मीच नाव सांगतो कारण तुम्हाला अडचण येईल, कारण हे आहेत श्री दत्तकृपा अप्पर तुडील ए संघाचे साहिल नागते, सर्वोत्कृष्ट गोलंदाज 2025 चे. आणि देऊया त्यांना हा किताब. मी विनंती करतो किशोरजी नागते ज्यांनी हा चषक स्पॉन्सर केलेला आहे त्यांच्याकडून, आणि त्यांना एक आकर्षक टी शर्ट कोणी दिले? टी शर्ट रिअल स्पोर्ट्स दिवाच्या माध्यमातून आपण पाहतोय साहिल नागते यांना एक आकर्षक ट्रॉफी दिली जाते. साहिल नागते तुझ्याशी सुद्धा चर्चा करायला जरूर आवडेल. 2025 एक दैदिप्यमान सोहळा असेल आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटला उंची देणारा खेळ आहे. साहिल, आज आपण पाहतोय दत्तकृपा तुडीलसाठी सातत्यपूर्ण तुम्ही गोलंदाजी करता आणि आज 7 विकेट घेतल्या आणि ह्या विकेट घेताना किती परिश्रम केला आणि नेटमध्ये किंबहुना घरी वेळ भेटल्यानंतर कशा प्रकारे प्रॅक्टिस केली जेणेकरून तुम्ही आज चांगली गोलंदाजी केलीत? बोला, ही सुरुवात आहे तुमची. बोल काहीतरी. सर्वप्रथम ग्रामीण असोसिएशनचे धन्यवाद करतो की त्यांनी माझ्या टीमला संधी दिली खेळण्याची. परत माझ्या टीमचे कप्तान त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थँक्यू. सोडणार नाही, सोडणार नाही. साधा आणि सोपा प्रश्न विचारतो याला, कारण मी अवघड विचारतो असं मलाच वाटलं. साहिल, हा चषक तुझ्या हातात आहे. आज बेस्ट बॉलर तुझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण आहे. घरी जाऊन पहिल्यांदा कोणाच्या हातात देशील आणि सांगशील हो 2025चा मी चषक जिंकलाय, मी आहे बेस्ट बॉलर? अशा एका व्यक्तीचं नाव सांग ज्याला हा आज चषक देऊन खऱ्या अर्थाने त्याचे पाय पकडशील. नक्कीच माझे आई वडील. तर ऑफिशियली हे नाव जरूर येईल. आई वडिलांच्या पाठी नतमस्तक होणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यासाठी आपण हा पूर्ण दैदिप्यमान सोहळा केलेला आहे. हे होते 2 बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर. परंतु आणखीन एक बक्षीस प्रतीक्षा असेल, परंतु ही प्रतीक्षा अशीच ठेवूया जिथे 32 संघ इथे दाखल झाले आणि या 32 संघामधनं आपण पाहतोय 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले आणि या 2025चा रणसंग्राम खेळले. परंतु आज जे 2 संघ सेमीफायनलमध्ये थोडेसे कमी पडले, थोडीशी त्यांची आज ताकद कमी पडली, परंतु चांगला खेळ त्यांनी सुद्धा केला आणि चतुर्थ आणि आपण पाहतोय तृतीय क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं. या देऊया आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक जिथे आपण पाहतोय आज 2025 मध्ये जे चतुर्थ क्रमांक केदारेश्वर क्रिकेट संघ वराडी यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्यांच्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे या आपण आणि आपला स्क्वॉड घेऊन या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्यांदा एक कर्णधार या, पहिल्यांदा कर्णधार या. केदारेश्वर क्रिकेट संघ, वेळ आहे ना साहेब तुम्हाला थोडासा, कारण या मुलांना जरा बोलू द्या आपल्या. केदारेश्वर क्रिकेट संघ वराडी संघ आपण पाहतोय आज सकाळच्या सत्रात तुमचा खूप चांगला सामना चाललेला होता, चांगल्या लयमध्ये आलेले होते आणि कुठेतरी तुमच्या चाहत्यांना सुद्धा अपेक्षा होती. परंतु आज असं काय राहून गेलं की सेमीफायनलमध्ये धावा कमी झाल्या आणि त्यानंतर तुमचे गोलंदाज थोडेसे का होईना अपयशी झाले. याही धर्तीवर आज काय कमी पडलं असं नक्कीच विचार विनिमय झाला तुमच्या टीम मीटिंगमध्ये, कारण चांगल्या गोष्टीचे आपण चर्चा लोक करतात, वाईट गोष्टीची स्वतः चर्चा करायची असते. इथून 2026चा प्रवास करायचा आहे आणि अशा कोणत्या गोष्टी राहून गेल्या की त्यामुळे आज कमी पडलो सेमीफायनलमध्ये? असं तर काय वाटत नाही सर, पण आम्ही खरं सांगत आमच्या टीमचा ह्या वर्षात एकही नंबर नव्हता. पण आज खूप मेहनत घेऊन आमच्या केदारेश्वर क्रिकेट संघाचा नंबर आलेला आहे, त्याचंच आम्ही समाधानी आहोत. क्या बात आहे. जे घडलंय ते माझ्यासाठी चांगलं घडलंय, येणारा काळ माझा असेल. परंतु आणखीन एक प्रश्न, ही आयोजकांची टीम गेले कित्येक महिने काम करत होती. 2 दिवस मी पाहिली, परंतु यांची महिनाभरची मेहनत होती. कसं वाटतं हे आयोजन आणि काय म्हणाल या आयोजनासाठी? खऱ्या अर्थाने आवडलं का आणि अजून काय अपेक्षित आहे या आयोजनात? नक्कीच चांगली होती. तर करूया पूर्ण टीमला आमंत्रण आणि आपण साहेबांना की हे बक्षीस देण्यासाठी आपण यायचं आहे आणि महादेवजी तांबे यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिला जाईल. या पूर्ण टीम तुमची आणि बक्षीस सुद्धा घ्या आणि एक फोटो सेशन सुद्धा करा.
एक फोटो सेशन करूया आणि टाळ्या होऊ द्या चतुर्थ क्रमांकासाठी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चतुर्थ क्रमांक. तर टाळ्या होऊ द्या मित्रांनो, टाळ्या होऊ द्या. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणखीन एक सेमीफायनल मध्ये राहून गेलेला थोडीशी लढत होती, ते सुद्धा आज कमी पडले. या करूया तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते दत्तकृपा तुडील ए संघाला आमंत्रित करतोय. कॅप्टनला थोडीशी बाईट घेतली जाईल आणि त्यानंतर तुमच्या पूर्ण स्क्वॉडला इथे बोलवलं जाईल. अप्पर तुडील ए संघ आज आपण पाहतोय इतक्या लांबून प्रवास केलात आणि या प्रवासात मात्र आज थोडंसं राहून गेले. मनाला दुःख आहे जरूर, परंतु प्रवास चांगला होता. काय म्हणाल आयोजनाबद्दल आणि आजच्या परफॉर्मन्स बद्दल? खरं तर म्हणावं तर खाडीपट्टा ग्रामीण असोसिएशन संघाचे कमिटीने पहिले मी आभार मानतो, कारण की टुर्नामेंट चांगले झाले आणि आम्ही थोडे कमी पडलो सेमीफायनलला. आमच्या मुलाने भरपूर मेहनत केली, पण थोडे आमची मेहनत कमी पडली, त्यामुळे आम्ही सेमीफायनल हारलो. मागच्या वर्षी आम्ही फायनलला हारलो होतो, यावर्षी आम्ही सेमीफायनल आलो, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही नंबर मारू हे आम्ही सांगतो माझ्या टीमकडून. थँक्यू. तर 2026 साठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि पूर्ण स्क्वॉडला विनंती करतो या आपलं चषक घ्यायला आणि जल्लोष करायला. मी पूर्ण तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला कमिटीला विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि हे बक्षीस इथे द्यायचं आहे. तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची पूर्ण कमिटी विनंती आहे आपण एशियन 2025 चॅम्पियन ट्रॉफी फायनल मध्ये दाखल झाले, परंतु आज वामने संघाला चित करू शकले नाही. आणि आपण पाहतोय आज मात्र फायनल मध्ये थोडीशी धावसंख्या कमी झाली आणि द्वितीय क्रमांक आले भवानी नडगाव ए संघ. कर्णधार विनंती आहे या आपण, आणि नक्कीच तुमच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. भवानी नडगाव ए संघ आपण फायनल मध्ये दाखल झालात. खूप सारे पाठीराखे यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा घरी तुमचे सगळे प्रेक्षक पाहत होते. नडगावचं अख्खं गाव मात्र आज आनंदात होतं, परंतु या आनंदाला संध्याकाळपर्यंत आपण टिकू शकले नाही. प्रथमतः आज नक्कीच या आयोजनाबद्दल जरूर सांगा. आयोजनांची मेहनत कशी वाटली, हे खारघरचं मैदान कसं वाटलं आणि एकंदर 2025 ची ही स्पर्धा कशी वाटली? सर्वप्रथम मी असोसिएशनचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. आणि मला असं वाटतं की मी जास्त आभार मला कमिटीचे मानावं लागेल, कारण की मी कालपासून बघत होतो, खूप चांगला असा आयोजन आणि नियोजन होतं. तर मला असं वाटतं की त्यांच्यामुळे अशी ही स्पर्धा खूप सक्सेसफुलरित्या पार झाली असेल. तर आणि आमच्या सर्व पोरांचे पण मी खूप आभार मानतो की त्यांनी सकाळपासून ते लोक आमच्या टीमसोबत आहेत. एकही पोरगा अजून घरी गेला नाही आहे, कारण की त्यांना सुद्धा होप होते की आम्ही इथे आलो आहे, सकाळपर्यंत आले तर काहीतरी घेऊनच जाणार होतो. एक प्रश्न आणखीन एक विचारीन जाता जाता, कारण फायनल मध्ये दाखल झाला, टॉस हारलात, बॅटिंग आली तुम्हाला, परंतु तुमचे आज फलंदाज कामाला आले नाही, धावसंख्या कमी झाली आणि त्या धर्तीवर गोलंदाजांना काम कमी करता आलं. आज काय असं घडलं की सगळं काही सकाळपासून चांगलं चाललं होतं आणि एक शेवटच्या क्षणी, एक शेवटच्या लढाईत तुमचे सैनिक मात्र धाराधर्ती पडले? काय घडलं आज मैदानाच्या आतमध्ये? नक्की सर, टॉस खूप इम्पॉर्टंट होता आमच्यासाठी आणि फायनल मॅचसाठी तर खूपच इम्पॉर्टंट होता. तर पहिली बॅटिंग असताना आम्ही जो ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं नाही, तरी आमचा पास करू तरी झालेला, तर 35 रनचा झालेला. पण वामने संघ खूप स्ट्रॉंग होता आणि हेडनची तर चांगलीच बॅटिंग करतो नो डाऊट, पण
काहीतरी थोडंसं चुकलं असेल कदाचित आमचं, बट जरी आम्ही सेकंड आलो असो तरी आम्हाला खूप काही शिकण्यासारखं भेटलं इथून. तर नक्कीच प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकायचं आहे आणि नडगाव ए संघ एका वेगळ्या उंचीवर तुम्ही नेण्याचं काम केलेलं आहे. या पूर्ण स्क्वॉडला आमंत्रित करतोय. सेकंड नंबर तुमच्याकडनं आलाय आणि मी मान्यवरांना विनंती करतो, सन्माननीय सुधीरजी चोरगे यांना विनंती आहे की आपण हे बक्षीस द्यायचं आहे. संदीपजी चोरगे यांना सुद्धा बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करतोय. हे बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे आपण पाहते संदीप भाऊ खिडबिडे साहेबांनी आणि त्यांच्याकडून हे बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे. प्रथम क्रमांकाचं, द्वितीय क्रमांकाचं आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस, जी ट्रॉफी आकर्षक दिसते ती ट्रॉफी आपल्याला संदीप भाऊ खिडबिडे यांनी नक्कीच स्पॉन्सर केलेली आहे. जोरदार टाळ्या हो द्या भवानी नडगाव ए संघासाठी. तर तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि 5व्या पर्वाचं हे संस्करण आता इथे संपलेलं आहे. परंतु 5व्या पर्वातील अख्ख्या मालिकेचा मालिकावीर अजून सुद्धा बाकी आहे. आणि हो, या मालिकेत ज्यांनी अतिशय सुंदर आपलं प्रदर्शन केलं, मैदानाच्या आतमध्ये खेळून धावा कुठल्या आणि त्याही पलीकडे आज आपण पाहतोय आपल्या संघाला विजय सुद्धा नोंदवून दिला. ज्यांच्या बॅटमधून 106 धावा आल्या, वामने संघाचा आयुष धाडवे हेडर आहेत मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर. मी विनंती करतो विरेशजी मांडवकर साहेबांना, ज्यांच्याकडून हे बक्षीस स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. आणि आयुषला इथे मात्र मेडल दिला जातोय, सन्मान केला जातोय. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. 106 धावा आणि हा कूलर